नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे PYQs डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी पेपर 2 कॉमर्समधून तयारी करत असाल तर या व्हिडिओमधून तुम्हाला 2025च्या परीक्षेमधले अत्यंत महत्त्वाचे PYQs अभ्यास करायला मिळणार आहेत, जे की तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा तुम्हाला हेल्प करू शकतात. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपासूनच आपली 50 डेज बॅच लाईव्ह बॅच सुरू होत आहे पेपर 2 कॉमर्सच्या प्रिपरेशन करिता. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल जसं की फुल सिलेबस नोट्स म्हणा, मॉक टेस्ट म्हणा, PYQs विथ एक्सप्लेनेशन म्हणा, त्यासोबतच मॅरेथॉन सेशन्स, डाऊट क्लिअरिंग सेशन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर 1 ची लाईव्ह बॅच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यामध्ये मिळणार आहे. तर तुम्हीही या लाईव्ह बॅचसाठी एनरोल करू शकता. दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं जॉईन करायचं आहे. प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन सर्च करायचं. हा ॲप्लिकेशन दिसेल तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक स्टोअर म्हणून ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. स्टोअरमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्ही महाराष्ट्र सेट पेपर 2 कॉमर्स सर्च केला की हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. बाय नाव वरती क्लिक करायचं आहे. तुमचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स दिसतील. जे रेकॉर्डेड सेशन आहे त्याचा पूर्ण कंटेंट दिसेल. स्टडी मटेरियल सर्व गोष्टी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. आणि या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन. पहिला प्रश्न 2025च्या एक्झामिनेशनमध्ये विचारला गेलेला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲस्पेक्ट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. खालीलपैकी कोणता आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा इंटरनॅशनल बिझनेसचा घटक नाही. एक्सपोर्टिंग, जॉईंट व्हेंचर, लायसन्सिंग की कन्फाइंड टू द बाउंड्रीज ऑफ वन कंट्री. म्हणजे सीमा सीमापुरतेच मर्यादित असणं है ना. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. सीमापुरतं मर्यादित असणं हे इंटरनॅशनल बिझनेस कसा असेल. जर सीमापुरतंच असेल तर तो इंटरनॅशनल होणार नाही. सीमा पार असेल तर तो इंटरनॅशनल बिझनेस झाला. राईट. सो दिस वन ऑप्शन डी इज नॉट द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन इज डिफाइंड ॲज. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे MNC ज्याला आपण म्हणतो है ना, म्हणजे काय आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ऑप्शन ए म्हणतोय विविध वांशिक कामगार असणे, एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये पुरवठादार असणे, एकापेक्षा जास्त देशामध्ये उत्पादन किंवा व्यवसाय संचालन करणे, की 100 पेक्षा जास्त स्वयंसेवक असणे. काय असतं मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन. सो व्हॉट इज द आन्सर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. म्हणजे कॅरिंग आउट प्रोडक्शन और ऑपरेशन्स इन मोर दॅन वन कंट्री. एका कंट्रीपेक्षा जास्त कंट्रीमध्ये आपलं प्रोडक्शन ऑपरेशन चालवणं म्हणजे ते काय झालं, MNC झालं. बरोबर आहे ना. बहुराष्ट्रीय कंपनी MNC म्हणजे काय, अशी कंपनी जी फक्त एका देशातच नाही तर अनेक देशामध्ये उत्पादन करते, अनेक देशामध्ये विक्री करते है ना, इतर व्यावसायिक कार्य करते, त्याला MNC म्हणतो आपण. जसं की ॲपल आहे, टोयोटा आहे, कोको कोला आहे है ना. या कंपन्या कशा आहेत, हे देशांतर्गत काम करतात का, नाही, हे वेगवेगळ्या देशामध्ये कार्यरत आहेत, त्यामुळे यांना MNC म्हटलं जातं. पुढचा प्रश्न अँटी डम्पिंग वरती विचारलाय बघा. अँटी डम्पिंग वरती आपण सुद्धा MCQ मध्ये प्रॅक्टिस केली होती. काय विचारले प्रश्न, अँटी डम्पिंग अँड काउंटर वेलिंग ड्युटीज आर इम्पोज्ड अंडर. अँटी डम्पिंग आणि प्रतिपूरक शुल्क कोणत्या कायद्याअंतर्गत लावले जातात, असाच सिमिलर प्रश्न आपण पाहिला होता है ना. रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी राईट्स की कस्टम टॅरिफ ऍक्ट 1975. ऑप्शन डी एक्झॅक्टली बरोबर आहे. ठीक आहे. अँटी डम्पिंग ड्युटी किंवा काउंटरवेलिंग ड्युटी है ना, हे आपल्या आयातीवर विशेष शुल्क आहेत जे आपल्या देशांतर्गत उद्योगासाठी संरक्षण करण्यासाठी लावले जातात. राईट. अँटी डम्पिंग ड्युटी जर म्हटलात तर जेव्हा एखादा देश काय करतो, वस्तू अतिशय कमी किमतीत दुसऱ्या देशात विकत असतो तेव्हा स्थानिक उद्योगांना नुकसान होऊ नये है ना, त्यासाठी ही गोष्ट टाळली जाते. कोणती, अतिशय कमी किमतीत दुसऱ्या देशात विकण्याची गोष्ट टाळली जाते. हे टाळण्यासाठी ज्या गोष्टी करतो आपण ते अँटी डम्पिंग असतं. ठीक आहे. काउंटरवेलिंग ड्युटी काय, काउंटरवेलिंग ड्युटीमध्ये परदेशी सरकारकडून अनुदान म्हणजे सबसिडी मिळालेल्या वस्तूवर एक शुल्क लावले जातात, त्याला काउंटरवेलिंग ड्युटी म्हणतात. ठीक आहे. तर आपल्या भारतामध्ये हे शुल्क जे कस्टम टॅरिफ ऍक्ट 1975 अंतर्गत लागू केलं जातं, म्हणजे अँटी डम्पिंग वाला है ना, अँटी डम्पिंग अँड काउंटरवेलिंग ड्युटीज वाला. समजलं ना काय म्हणायचं मला. सो अँटी डम्पिंग अँड काउंटरवेलिंग ड्युटीज हे दोन जी ड्युटी आहेत है ना, हे कस्टम टॅरिफ ऍक्ट 1975 च्या अंतर्गत लावले जातात. पुढचा प्रश्न, द थेअरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज वॉज प्रोपाउंडेड बाय. हा तर प्रश्न नेहमीच येत असतो. ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज
सिद्धांत कोणी मांडलेला आहे? डेव्हिड रिकार्डो, एली हेक्शर, बर्टिन ओलिन की ॲडम स्मिथ? सो दॅट इज ॲडम स्मिथ. ठीक आहे, हे ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज सिद्धांत जो आहे तो ॲडम स्मिथने मांडलेला आहे, है ना. आंतरराष्ट्रीय व्यापाराशी हे संबंधित आहे, आपण लाईव्ह सेशन्समध्ये पण कव्हर करणार आहोत हे. आता हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांतामध्ये एक्झॅक्टली काय, समजा एखादा देश आहे, है ना. एखादा देश ज्या वस्तूचे उत्पादन इतर देशाच्या तुलनेत कमी खर्चात आणि अधिक जास्त कार्यक्षमतेने करू शकत असेल, त्या वस्तूच्या उत्पादनात त्याला ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज मिळत असतो. समजलं? मग अशा वस्तूंची निर्यात करावी आणि इतर वस्तू आयात कराव्यात. ही थेरी कोणी सांगितली? ही थेरी सांगितली ॲडम स्मिथने. आता समजलं नसेल तर एक एक्झाम्पल सांगतो. समजा जर भारत कापूस कमी खर्चात तयार करत असेल आणि दुसरा देश इलेक्ट्रॉनिक्स अधिक कार्यक्षमतेने करत असेल, तर दोन्ही देशांनी काय केलं पाहिजे? त्यांच्या जे चांगल्या गोष्टी आहेत त्या वस्तूमध्ये विशेषीकरण करावे. समजलं का? जसं की भारताने कापसामध्ये आणि दुसऱ्या देशाने इलेक्ट्रॉनिक्समध्ये, असं ॲडम स्मिथने सांगितलंय. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज इज नॉट अ पार्ट ऑफ नाफ्टा? ठीक आहे, नाफ्टाचं कुठला पार्ट नाहीये, म्हणजे दिलेल्या ऑप्शन्स पैकी असं कुठली कंट्री आहे जे नाफ्टाचं पार्ट नाहीये? ठीक आहे, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. आता ह्याच्यात नावातच आलंय अमेरिकन, राईट, म्हणजे इकडे आपल्या वेस्टर्न साईडला. मग यामध्ये तुमचे युनायटेड स्टेट आहे, कॅनडा आहे आणि मेक्सिको आहे, है ना. यामध्ये युनायटेड किंगडम नाही आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे, USA आहे. ओके, UK याच्यामध्ये येत नाही. नाफ्टामध्ये फक्त मेक्सिको, कॅनडा आणि US येतं. ओके, पुढील प्रश्न, खालीलपैकी दोन प्रमुख वित्तीय अडथळे फिस्कल बॅरियर्स कोणते आहेत? हे सांगायचं आपल्याला. ब्लॉक्ड अकाउंट्स अँड एक्सचेंज रेट्स, की B एक्सचेंज कंट्रोल अँड एक्सचेंज इंटरव्हेन्शन, की C अँटी डम्पिंग ड्युटीज अँड काउंटरव्हेलिंग ड्युटीज, की D मॉनिटरी अँड फिस्कल ड्युटीज? ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन C, दॅट इज अँटी डम्पिंग ड्युटीज अँड काउंटरव्हेलिंग ड्युटीज. ओके, अँटी डम्पिंग ड्युटीज, काउंटरव्हेलिंग ड्युटीज मी तुम्हाला मगाशीच सांगितलं मागच्याच ह्याच्यामध्ये. फिस्कल बॅरियर्स काय असतं? फिस्कल बॅरियर म्हणजे सरकारकडून आंतरराष्ट्रीय व्यापारावर जर नियंत्रण ठेवण्यासाठी, हा ना, काही काय म्हणतात त्याला, काही लावले जाणारे आर्थिक कर असतील, है ना, अशा स्वरूपातील अडथळे म्हणजे तुमचं फिस्कल बॅरियर आहे. समजलं का? म्हणजे समजा सरकारला काय करायचं आहे, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये थोडंसं नियंत्रण हवंय, कंट्रोल हवाय, तर सरकार काय करणार? त्यावरती काहीतरी इकॉनॉमिकल टॅक्सेस लावणार, है ना. मग त्याला काय करता येईल? त्याच्यावरती कंट्रोल करता येईल. त्यालाच म्हटलं जातं फिस्कल बॅरियर. ओके, बाकी अँटी डम्पिंग ड्युटीज आणि काउंटरव्हेलिंग ड्युटीज हे आपण मगाशीच पाहिलंय. दीज आर द टाइप्स ऑफ फिस्कल बॅरियर्स. पुढील प्रश्न, सरकार देशांतर्गत चलनाचे विनिमय मूल्य टिकवून ठेवण्यासाठी त्या चलनाची खरेदी करण्यास सुरुवात करते. या प्रक्रियेला काय म्हणतात? ठीक आहे, द गव्हर्नमेंट स्टार्ट्स बाईंग द डोमेस्टिक करन्सी टू मेंटेन इट्स एक्सचेंज व्हॅल्यू. दिस प्रोसेस इज कॉल्ड बॅलन्सिंग, मेंटेनिंग, पेजिंग अप, पेजिंग डाऊन. दिस इज पेजिंग अप. ठीक आहे, जेव्हा एखादा देश असेल त्याची एक्सचेंज व्हॅल्यू घसरू लागली समजा, मग ते सरकार काय करतं? त्याचे सेंट्रल बँक आणि सरकार हे दोघे मिळून त्या चलनाची काय करतात? खरेदी करतात, त्या बाजारातून खरेदी करत असतात. त्यामुळे त्या चलनाची मागणी वाढते किंवा मूल्य सुद्धा टिकून राहतं किंवा मूल्य वाढत सुद्धा असतं. त्याला पेजिंग अप असं म्हटलं जातं. ओके, सो गव्हर्नमेंट स्टार्ट्स बाईंग डोमेस्टिक करन्सी, इट इज नथिंग बट द पेजिंग अप. खालीलपैकी कोणता बॅलन्स ऑफ पेमेंट भरणा ताळेबंदचा घटक नाही? बॅलन्स ऑफ पेमेंटचा घटक नाही. करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, सेव्हिंग अकाउंट की युनिटरल पेमेंट अकाउंट? बॅलन्स ऑफ पेमेंटचे कुठले कुठले घटक आहेत? त्यापैकी एक याच्यामधला नाही असं विचारलंय. तो कुठला आहे? ऑब्व्हियसली सेव्हिंग अकाउंट, है ना. करंट अकाउंट असतं, कॅपिटल अकाउंट असतं आणि युनिलॅटरल पेमेंट अकाउंट पण असतं, एकतर्फी देयक जसं की भेटवस्तू, रेमिटन्सेस, मदत एखादी इत्यादी, है ना. सेव्हिंग अकाउंट जे आहे याच्यामध्ये नसतं बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये. द रिस्क अरायझिंग फ्रॉम अनसर्टेन इकॉनॉमिक अँड सोशल परफॉर्मन्स अँड डिस्क्रिमिनेटिंग इकॉनॉमिक पॉलिसीज ऑफ अ कंट्री इज टर्म्ड ॲज पॉलिटिकल रिस्क, कल्चरल रिस्क, कंट्री स्पेसिफिक रिस्क की मार्केट रिस्क? एखाद्या देशातील अनिश्चित आर्थिक व सामाजिक परिस्थिती आणि भेदभाव करणाऱ्या आर्थिक धोरणामुळे निर्माण होणाऱ्या जोखमीला काय म्हणतात? है ना, पॉलिटिकल रिस्क म्हणतात, कल्चरल रिस्क म्हणतात, कंट्री स्पेसिफिक रिस्क म्हणतात की मार्केट रिस्क म्हणतात? त्याला म्हणतात कंट्री स्पेसिफिक रिस्क. जेव्हा एखाद्या देशातील आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय परिस्थिती असेल किंवा सरकारी धोरणामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असेल, है ना, तेव्हा त्या जोखमीला कंट्री स्पेसिफिक रिस्क असं म्हटलं जातं. ओके, यामध्ये इकॉनॉमिकल स्टेबिलिटी म्हणा, सोशल स्टेबिलिटी म्हणा, सोशल
शांतता म्हणा, म्हणजे सामाजिक शांतता ज्याला म्हणतो आपण, भेदभाव करणारी सरकारी धोरणं असतील, चलनवाढ असेल, कर धोरणं है ना, निर्बंध इत्यादीचा समावेश याच्यामध्ये होत असतो. ओके. पॉलिटिकल रिस्क म्हटलं तर फक्त राजकीय बदलामुळे निर्माण होणारी जोखीम झाली. कल्चरल रिस्क म्हटलं तर सांस्कृतिक फरकामुळे निर्माण होणारी जोखीम झाली है ना. मार्केट रिस्क त्याच्यामध्ये एक आहे, ते पण म्हटलं तर बाजारातील चढ उतार जे होत असतात त्याच्या संबंधित रिस्क झाली है ना. बट कंट्री स्पेसिफिक रिस्क म्हणजे जे एक्झॅक्टली प्रश्न विचारले त्याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न, द इकॉनॉमिक सिस्टीम इन विच प्रोडक्टिव्ह ॲसेट्स आर ओन्ड अँड ऑपरेटेड बाय सेंट्रल गव्हर्निंग बॉडी और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी इज. ज्या आर्थिक व्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांची मालकी आणि संचालन केंद्रीय सरकार किंवा प्रशासकीय प्राधिकरणाकडे असते त्या व्यवस्थेला काय म्हणतात? ओके. कॉमन इकॉनॉमी, मिक्स्ड इकॉनॉमी, लिबरल की ओपन? सो दिस इज नथिंग बट द कमांड इकॉनॉमी. सॉरी, कॉमन नाही, ते कमांड इकॉनॉमी आहे. कमांड इकॉनॉमी त्याला म्हटलं जातं. ओके. आता थोडंसं याच्याबद्दल जाणून घेऊया. बघा, कमांड इकॉनॉमी म्हणजे काय असतं? एक अशी आर्थिक व्यवस्था असते ज्यामध्ये उत्पादन साधनांची मालकी सरकारकडे असते. समजलं का? उत्पादन साधनांची मालकी कोणाकडे असते? गव्हर्नमेंटकडे असते. काय उत्पादन करायचं, किती करायचं, कोणासाठी करायचं, हे सरकार निर्णय घेत असतो, सरकार डिसिजन घेतं. ओके. त्यासोबतच अर्थव्यवस्थेवर सुद्धा सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं, त्याला कमांड इकॉनॉमी म्हणतात है ना. समजलं. आता त्यानंतर बघा, काही समाजवादी देश आहेत है ना, त्याच्यामध्ये काय आढळतं? सॉरी, त्याच्यामध्ये हे कमांड इकॉनॉमी आढळतं. आणि त्याच्यामध्ये मिक्स्ड इकॉनॉमी जर म्हटलं तर सरकार आणि खाजगी क्षेत्र या दोघांचाही सहभाग झाला. लिबरल इकॉनॉमी म्हटलं तर बाजारपेठेला जास्त अधिक स्वातंत्र्य दिलं जातं है ना, इंडिपेंडेंट असतं. ओपन इकॉनॉमी म्हटलं तर इतर देशांसोबत मुक्त व्यापार करणारी अर्थव्यवस्था झालं. राईट. कमांड इकॉनॉमी म्हणजे काय? काही समाजवादी देशामध्ये अशी व्यवस्था असते, कशी, जिथे सरकार मोस्टली सगळं ठरवत असतं, ती झाली कमांड इकॉनॉमी. समजलं. सो हे होते आपले 2025च्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले युनिट 1 चे प्रश्न. ठीक आहे. युनिट 1 जो आहे आपला कॉमर्सचा, त्याच्यामधले हे सर्व प्रश्न विचारले गेलेले आहेत. अशाच पद्धतीच्या टॉपिक्स वरती तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये बघायला मिळतात. पहिला प्रश्न तुमचा बिझनेस इकॉनॉमिक्स युनिट वरती विचारला गेलेला 2025च्या परीक्षेमधला आहे. बिझनेस इकॉनॉमिक्स इज द एक्सटेन्शन ऑफ. आपला बिझनेस इकॉनॉमिक्स जे आहे हे कशाचा विस्तार आहे है ना. वाणिज्यचा आहे म्हणजे कॉमर्सचा आहे का, की मॅनेजमेंटचा आहे, की आर्ट्सचा आहे, की पारंपरिक अर्थशास्त्राचा आहे? तर ऑब्व्हियसली बिझनेस इकॉनॉमिक्स हे ट्रेडिशनल इकॉनॉमिक्स म्हणजे पारंपरिक अर्थशास्त्राचा हा विस्तार आहे. ठीक आहे. म्हणजे अगोदर जे पारंपरिक अर्थशास्त्र पद्धती होत्या त्याच्यामध्ये काय काय होतं, जसं की मागणी पुरवठा होता, खर्च आणि उत्पन्न होतं, किंमत निर्धारण होतं है ना, त्यानंतर प्रॉफिट मॅनेजमेंट आहे, नफा नियोजन ज्याला आपण म्हणतो है ना. अशा काही पारंपरिक अर्थशास्त्रीय गोष्टी ज्या आहेत, संकल्पना ज्या आहेत, याच्यासाठी उपयोग केला जायचा. राईट. मग हे जे बिझनेस इकॉनॉमिक्स तुमचा युनिट आहे आणि त्यावरतीच प्रश्न विचारलाय, तर हे कशाचा विस्तार आहे? हे ट्रेडिशनल इकॉनॉमिक्सचा विस्तार आहे. आलं का लक्षात? कारण यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तत्वावरती हे चालत असतं बिझनेस इकॉनॉमिक्स, त्यामुळे हे ट्रेडिशनल इकॉनॉमिक्सच करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न थोडासा मोठा आहे म्हणून किचकट होऊ शकतं तुम्हाला समजण्यासाठी. बघा काय म्हटलंय की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्या चारीपैकी कुठला स्टेटमेंट करेक्ट आहे हे सांगायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे चारीचे चारी आपल्याला समजून घ्यायचे. फर्म एक्झिस्ट टू यूज द स्कार्स रिसोर्सेस ऑफ द सोसायटी इफिशियंटली अँड दस हेल्प द इकॉनॉमी टू कोप विथ द बेसिक प्रॉब्लेम ऑफ स्कार्सिटी. आता बघा काय म्हटलं इथं की जी संस्था सामाजिक दुर्मिळ साधनांचा कार्यक्षम वापर करतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला दुर्मिळतेच्या मूलभूत समस्येचा सामना करण्यास मदत होते, असं पहिला ऑप्शन म्हणतोय. दुसरा काय म्हणतो? दुसरा म्हणतो की संस्था समाजातील दुर्मिळ साधनांचा वापर करून स्वयंपूर्ण होण्यास मदत करतात. तिसरा म्हणतोय की संस्था समाजातील दुर्मिळ साधनांचा वापर स्वयंरोजगारासाठी करतात. आणि चौथा म्हणतोय की संस्था समाजातील दुर्मिळ साधनांचा वापर व्यवसाय वाढीसाठी करतात. मग काय ऑप्शन बरोबर आहे? तर ऑप्शन ए बरोबर आहे. अलग लक्षात, ऑप्शन ए बरोबर आहे. का? बघा यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. आता जे काही अर्थशास्त्रात संसाधने आहेत ते मर्यादित आहेत, लिमिटेड आहेत है ना, लिमिटेड आहेत. आणि ज्या मानवी गरजा आहेत त्या लिमिटेड नाही आहेत, ते अनलिमिटेड आहेत, अमर्यादित आहेत. राईट. मग हे जे फर्म्स असतात, हे जे
संस्था असतात ते काय करत असतात, जे काही उपलब्ध संसाधन आहे त्याचा योग्यपणे वापर करतात, कार्यक्षमपणे वापर करतात आणि मग उत्पादन करत असतात. त्यामुळे फायदा काय होतो, त्यामुळे जे अपव्यय आहे है ना, संसाधनांचा अपव्यय आहे तो कमी होतो आणि उत्पादन वाढतं, राईट. आणि जे काही अर्थव्यवस्थेला दुर्मिळतं म्हणजे लिमिटेड गोष्टी आहेत, स्कार्सिटी जी आहे ज्याला आपण म्हणतो है ना, या समस्यांचा सामना करायला पण मदत होत असते. त्यामुळे हे ऑप्शन ए एक्झॅक्टली बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की मर्यादित आहेत संसाधने आणि मानवी गरजा अमर्यादित आहेत है ना, बट त्याचा वापर हे जे संस्था करत आहेत ते व्यवस्थितपणे ऑप्टिमाइज पद्धतीने करत आहेत, त्यामुळे हा फायदा होत असतो. पुढे मॅच द फॉलोइंगचा प्रश्न आहे. डिमांड शेड्यूल, डिमांड कर्व, इंडिव्हिज्युअल डिमांड, मार्केट डिमांड असे 4 प्रकार दिलेले आहेत. आणि लिस्ट 2 मध्ये काय दिले, इट इज अ ग्राफिक प्रेझेंटेशन ऑफ डिमांड है ना, इट इज अ ग्राफिक प्रेझेंटेशन ऑफ डिमांड म्हणजे मागणीचं आलेखीय सादरीकरण. 2 आहे इट इज अ टॅब्युलर फॉर्म ऑफ डिमांड म्हणजे मागणीचं तक्त्याच्या स्वरूपातील सादरीकरण. सी साईज ऑफ टोटल मार्केट म्हणजे संपूर्ण बाजाराचा आकार. आणि डी म्हणजे गुड्स डिमांडेड बाय कस्टमर म्हणजे ग्राहकाने मागितलेल्या वस्तू. ठीक आहे, मग हे ज्या गोष्टी आहेत है ना, हे लिस्ट 1 मधल्या गोष्टींचा अर्थ आहे. ओके, सो व्हॉट इज द राईट आन्सर, ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे काय, डिमांड शेड्यूल जो आहे, डिमांड शेड्यूल म्हणजे काय, इट इज अ टॅब्युलर फॉर्म ऑफ डिमांड. काय, इट इज अ टॅब्युलर फॉर्म ऑफ डिमांड, मागणीच्या तक्ताच्या स्वरूपातील सादरीकरण असतं, राईट. डिमांड कर्व जो आहे, डिमांड कर्व म्हणजे काय, इट इज अ ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ डिमांड. बरोबर आहे ना, आता डिमांड कर्व आपल्याला माहित आहे, बरोबर आहे ना. डिमांड कर्व कसा आहे, तो उतरत्या याच्यामध्ये असतो, बरोबर आहे की नाही, असतो ना. मग हे काय करतोय आपण, हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतोय, राईट. सो दॅट इज वाय डिमांड कर्व म्हटलं की हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. सोपं आहे की नाही. इंडिव्हिज्युअल डिमांड म्हणजे काय, हे पूर्णतः तुमचं काय, गुड्स डिमांडेड बाय अ कस्टमर किंवा कन्झ्युमर, एका कन्झ्युमरनं डिमांड केलेलं आहे तर ते काय झालं, इंडिव्हिज्युअल डिमांड झाली. मार्केट डिमांड म्हणजे काय, साईज ऑफ अ मार्केट. सिंपल आहे, अगदी सोपं आहे. सो ऑप्शन ए जो आहे हे करेक्ट आन्सर येतो. पुढील प्रश्न बघा काय म्हणतोय, पुढील प्रश्न म्हणतोय की डिमांड कर्व स्लोप्स डाऊनवर्ड बिकॉज. आता आपल्याला माहिती आहे की डिमांड कर्व हा डाऊनवर्ड स्लोप करतो, बट तो का करतो असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, ए डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे घटती सीमांत उपयुक्तता. बी इन्क्रीजिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे वाढती सीमांत उपयुक्तता. सी टोटल युटिलिटी म्हणजे एकूण उपयुक्तता. आणि डी इन्क्रीजिंग ॲव्हरेज युटिलिटी म्हणजे वाढती सरासरी उपयुक्तता. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपला जो डिमांड कर्व डाऊनवर्ड स्लोप होतो उजवीकडून डावीकडून उजवीकडे, मग हे का होतं तर तो डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी थेअरीच्या मुळे होतं किंवा ही थेअरी इथे लागू होते म्हणून तो डाऊनवर्ड स्लोप करत असतो. मग ही थेअरी काय म्हणते, आता एक सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. जर है ना, जर एखादी वस्तू आहे म्हणजे तुम्हाला भूक लागलेली आहे आणि तुमच्या समोर 5 सफरचंद ठेवलेले आहेत, 2 सफरचंद खाल्लं तर तुमची भूक पूर्णपणे मिटून गेलेली आहे आणि तिसरा सफरचंद खाल्ला तर तितकंच समाधान तुम्हाला मिळणार आहे का, तर नाही मिळणार. तुमची समाधानाची पातळी ही पूर्णपणे खाली जाणार आहे. तसंच असतं ऑफिशियल भाषेत जर बोलायला गेलं तर एखादा ग्राहक असेल है ना, तो एखाद्या वस्तूचा जास्तीत जास्त वापर करत असेल तर जेव्हा ती अतिरिक्त वस्तू तो वापरेल त्या वस्तूसाठीचं समाधान त्याचं पूर्णपणे कमी होऊन जाईल, त्या समाधानाची पातळी त्याची कमी होत राहते. त्याला म्हणतो आपण डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ओके, त्यामुळेच आपला जो डिमांड कर्व जो आहे तो पूर्णपणे डाऊनवर्ड स्लोप होत असतो है ना. मग काय करतो ग्राहक, जी काही अतिरिक्त वस्तू आहे, एक्स्ट्रा वस्तू त्याला घ्यायची, आता त्याला समाधान तर मिळणार नाही त्या एक्स्ट्रा वस्तूसाठी, त्यामुळे तो त्याची कमी किंमत देण्यास तयार असतो है ना. म्हणून किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि मागणी वक्र खाली उतरताना दिसतो. समजलं का, असं असतं. म्हणजे काय होतं, डिमांड कमी किंमत झाली की डिमांड वाढते आणि किंमत वाढली की डिमांड कमी होते आणि वाईस वर्सा असं. त्यामुळे हा जो सिद्धांत आहे ते लागू होतो. पुढचा प्रश्न बघा, टोटल प्रोडक्शन विल बी मॅक्झिमम. एकूण उत्पादन जे आहे ते आपलं कमाल कधी होतं. कमाल म्हणजे आपला हिंदीमधला क्या कमाल आहे असं वाला कमाल नाही बरं का, कमाल म्हणजे मॅक्झिमम वाला कमाल. मार्जिनल प्रोडक्शन इज मॅक्झिमम, सीमांत उत्पादन कमाल असते तेव्हा. ॲव्हरेज प्रोडक्शन इज मॅक्झिमम, सरासरी उत्पादन कमाल असते तेव्हा. मार्जिनल प्रोडक्शन इज झिरो म्हणजे सीमांत उत्पादन शून्य असते तेव्हा, की सरासरी उत्पादन किमान असते तेव्हा. तर याचा राईट आन्सर आहे मार्जिनल प्रोडक्शन इज झिरो. म्हणजे मार्जिनल प्रोडक्शन 0 पर्यंत पोहोचलं म्हणजे काय, आपल्या टोटल कॅपॅसिटी पर्यंत पोहोचलेलं आहे, म्हणजे आपलं टोटल प्रोडक्शन मॅक्झिमम पर्यंत आता पोहोचलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा मार्जिनल प्रोडक्शन इज झिरो दॅट मीन्स आपण टोटल प्रोडक्शनच्या मॅक्झिमम लेवल पर्यंत पोहोचलोय. पुढे
टोटल कॉस्ट ऑफ अ बिझनेस, ठीक आहे, व्यवसायाचा एकूण खर्च म्हणजे काय? टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट, की टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट मायनस टोटल व्हेरिएबल कॉस्ट, की टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल व्हेरिएबल कॉस्ट मायनस टोटल फिक्स्ड कॉस्ट, की टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट इनटू टोटल व्हेरिएबल कॉस्ट. व्हॉट इज इट? सो दॅट इज नथिंग बट टोटल कॉस्ट मीन्स काय? टोटल कॉस्टचा फॉर्म्युला काय असणार आहे? टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट, म्हणजे टोटल कॉस्ट झाला तुमचा. फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट दोन्ही मिळून जितकी कॉस्ट असते ती टोटल कॉस्ट असते तुमची. ओके. मार्जिनल कॉस्ट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज, मार्जिनल कॉस्टला आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो. म्हणजे इथे फॉर्म्युलेज दिलेत, आपल्या 4 फॉर्म्युला दिलेत. मग मार्जिनल कॉस्टचा एक्झॅक्ट फॉर्म्युला कुठला? तर तो ऑप्शन ए एक्झॅक्टली बरोबर आहे. ठीक आहे, मी डायरेक्टली आन्सर सांगितलं कारण त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. आता इथे याचा अर्थ काय? इथे याचा अर्थ आहे चेंज. ठीक आहे, चेंज इन. आता त्रिकोण आणि टी आणि सी लिहिले इथं, बरोबर आहे, इथं बघू शकता तुम्ही. सो चेंज इन टोटल कॉस्ट डिवायडेड बाय चेंज इन क्वांटिटी, है ना. याला केलं, याचं उत्तर जे येतं ते येतं मार्जिनल कॉस्ट. आलं का लक्षात? आज दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय? अतिरिक्त एक युनिट, म्हणजे एक्स्ट्रा एक युनिट. ठीक आहे, याचं जर उत्पादन वाढलं तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा खर्च किती वाढतो हे जे दाखवतं ते तुमचं मार्जिनल कॉस्ट आहे. बरोबर आहे का? आता समजा तुम्ही काय म्हणू शकतो आपण, 10 युनिट जे आहेत, है ना, 10 युनिट उत्पादनासाठी खर्च किती होतो? तर 1000 रुपये खर्च होतो. किती होतो? 1000 रुपये 10 युनिटसाठी. मग तेच 11 युनिटसाठी 1080 रुपये खर्च होतो. किती होतो? एक युनिट वाढला तर 80 रुपये वाढला इथं, बरोबर आहे ना. मग तेच आपण जर फॉर्म्युलामध्ये टाकलं, है ना, चेंज इन टोटल कॉस्ट इज इक्वल टू 1080, राईट, मायनस 1000, किती येतं? 80 येतं, बरोबर आहे. तेच चेंज इन क्वांटिटी, किती? 11 मायनस 10 इज इक्वल टू 1, बरोबर आहे ना. मग मार्जिनल कॉस्टचा फॉर्म्युला इथे तुमच्याकडे आहे, चेंज इन टोटल कॉस्ट डिवायडेड बाय चेंज इन क्वांटिटी, है ना. मग 80 डिवायडेड बाय 1 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 80. हे काय? मार्जिनल कॉस्ट. काय आहे? मार्जिनल कॉस्ट. जितके युनिट वाढले त्याच्यासाठी किती एक्स्ट्रा खर्च झाला हे दाखवणारं मार्जिनल कॉस्ट असतं. तर तुमचा आन्सर येईल 80. ठीक आहे. पुढचा प्रश्न जोड्या लावायचा आहे. आता लिस्ट 1 आणि लिस्ट 2 दिली आहे. लिस्ट 1 मध्ये आपल्याला मार्केटचे प्रकार दिलेत, मोनोपॉली, ओलिगोपॉली, परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, आणि लिस्ट 2 मध्ये आपल्याला त्याचा अर्थ दिलेला आहे. ठीक आहे. मग मोनोपॉली म्हणजे काय, ओलिगोपॉली म्हणजे काय, परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. लिस्ट 2 मध्ये दिलेत मेनी बायर्स, फ्यू सेलर्स, सिंगल सेलर, मेनी बायर्स, मेनी सेलर्स विथ डिफरंट प्रोडक्ट्स अँड मेनी सेलर्स विथ आयडेंटिकल प्रोडक्ट्स. ठीक आहे. आता मोनोपॉली म्हणजे काय? मोनोपॉली म्हणजे एकच अधिकार, एकाधिकार, एकाकडेच अधिकार आहे, बरोबर आहे. मग बाजारामध्ये जेव्हा एकच विक्रेता असतो आणि अनेक खरेदीदार असतात, अनेक कस्टमर असतात आणि एकच विक्रेता असतो, तो मोनोपॉली झाला. मग इथे आहे का तसं ऑप्शन? है ना, इथे आहे का तसं ऑप्शन? येस आहे. सिंगल सेलर, मेनी बायर्स. मग ए हे डायरेक्टली 2 वरतीच जायला पाहिजे. ए आता 2 वरती जाणार ऑप्शन किती आहेत? इथे एक आहे, इथे एक आहे. म्हणजे आणखीन एक बघा, म्हणजे तुम्हाला सांगतो परत. ओलिगोपॉली म्हणजे काय? अल्पाधिकार, है ना. काही मोजकेच विक्रेते असतात आणि जास्तीत जास्त खरेदीदार असतात. मग असं आहे का? ऑप्शन्समध्ये आहेत. मेनी बायर्स, फ्यू सेलर्स. मोजके विक्रेते आहेत आणि खूप जास्त खरेदीदार आहेत, है ना. खूप जास्त खरेदीदार म्हणजे मेनी बायर्स आहेत ना. खरेदीदार म्हणजे बायर, अनेक खरेदीदार आहेत पण सेलर खूप कमी आहेत. ते काय झालं तुमचं? ते झालं ओलिगोपॉली. म्हणजे दोनचं, म्हणजे बीचं 1 असलं पाहिजे. बीचं 1 आणि एचं 2 असलेले किती ऑप्शन्स आहेत? इथे एक दिसतोय आणि एच दिसतोय फक्त, है ना. एच दिसतोय फक्त, कारण इथे सी मध्ये बघितलं तर एचं 2 आहे बट बीचं 4 दिसतंय इथं, है ना. बीचं 4, मेनी सेलर्स विथ आयडेंटिकल प्रोडक्ट्स, है ना. हे परफेक्ट कॉम्पिटिशन असतं, हे ओलिगोपॉली नाही. त्यामुळे ऑप्शन ए इथे एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजे असं मग बघा तुम्ही, असे प्रश्न असतात ना, इथे जर तुम्हाला 2च ऑप्शन जरी माहीत असले तरी तुमचं काम होऊन जातं, है ना. मोनोपॉली म्हणजे काय? सिंगल सेलर, मेनी बायर्स, एकच सेलर आहे, खूप जास्त कस्टमर्स आहेत. ओलिगोपॉली म्हणजे काय? इथे खूप कमी सेलर्स आहेत बट खरेदीदार भरपूर आहेत.
ओके. परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे परिपूर्ण स्पर्धा इथं. स्पर्धा खूप आहे. मग इथे अनेक विक्रेते असतात, एकसारखे उत्पादन करत असतात, है ना, एकसारख्या गोष्टी सेल करत असतात. मेनी सेलर्स विथ डिफरंट प्रोडक्ट्स, बरोबर आहे ना. मेनी सेलर्स विथ डिफरंट मेनी सेलर्स विथ आयडेंटिकल प्रोडक्ट्स. सिमिलर उत्पादन आहे, एकसारखं उत्पादन आहे ना. मग मेनी सेलर्स विथ आयडेंटिकल प्रोडक्ट्स असतं. आणि मोनोपॉलिस्टिक म्हणजे काय, म्हणजे एकच अधिकार आहे बट स्पर्धा पण आहे. म्हणजे अनेक विक्रेते आहेत, वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन आहेत. समजलं का. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे एका वस्तूसाठी एकच असणार आहे ना. वेगवेगळ्या प्रकारची वस्तू आहेत बट एका वस्तूसाठी एकच विक्रेता आहे. विक्रेते भरपूर आहेत बट एका वस्तूसाठी एकच आहे. हे काय झालं तुमचं मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. ओके. सो दॅट इज वाय ऑप्शन ए इज करेक्ट. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय म्हणतोय, अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन अ फर्म मॅक्झिमायझेस प्रॉफिट वेन. परिपूर्ण स्पर्धेमध्ये संस्था नफा कमाल कधी करते, है ना. वेन एम आर इज इक्वल टू एम सी, है ना. वेन ए आर इज इक्वल टू ए सी, वेन पी इज इक्वल टू ए व्ही सी, वेन डी इज टी आर इज इक्वल टू टी सी. म्हणजे डी ऑप्शन टी आर इज इक्वल टू टी सी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आन्सर असेल, तर याच्यामध्ये राईट आन्सर आहे तुमचं ऑप्शन ए. ठीक आहे. एम आर इज इक्वल टू एम सी. काय आहे, मार्जिनल रेव्हेन्यू इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट. ठीक आहे. दॅट टाइम वी कॅन से परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये नफा कमाल असतो. आलं का लक्षात. आता असं का होतं बघा. आता समजा इथे जर असं झालं की मार्जिनल रेव्हेन्यू हे जास्त झालं मार्जिनल कॉस्ट पेक्षा, मग इथं अतिरिक्त उत्पादन काय होऊ शकतं, फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे उत्पादन वाढवलं जातं, है ना. उत्पादन इथं वाढवलं जातं. आणि जेव्हा मार्जिनल कॉस्ट हे जास्त असेल मार्जिनल रेव्हेन्यू पेक्षा, मग इथे उत्पादन थोडंसं तोट्याचं ठरू शकतं. म्हणजे जास्तीचं उत्पादन थोडंसं तोट्याचं ठरू शकतं. त्यामुळे उत्पादन इथं कमी केलं जातं, बरोबर आहे. बट जेव्हा मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट इथं संतुलन निर्माण होत असतं आणि इथे नफा पण कमाल होत असतो. हळूहळू नफा वाढत असतो संतुलन असल्यामुळे. ठीक आहे. ए आर इज इक्वल टू ए सी इथे असेल तर इथं नॉर्मल प्रॉफिट म्हणता येईल, राईट. वेन पी इज इक्वल टू ए व्ही सी, हा खरं तर पूर्णपणे बंद करण्याचं काम आहे, है ना. म्हणजे तुमचं कंपनी, तुमचं बिझनेस बंद करण्याची वेळ आहे. टी आर इज इक्वल टू टी सी, इथे नफा शून्य असतो, ब्रेक इव्हन पॉईंट आहे हा. ठीक आहे. हा ब्रेक इव्हन पॉईंट आहे. त्यामुळे हे एक्झॅक्टली बरोबर उत्तर येतं. हा आहे तुमचा पुढचा प्रश्न. पुढचा नाही, ॲक्च्युली पहिला प्रश्न बिझनेस फायनान्स या युनिटमधला तुमच्या महाराष्ट्र सेट 2025च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. द कॉस्ट ऑफ रिटेन्ड अर्निंग इज हिस्टोरिकली इव्हॅल्युएटेड बेस्ड ऑन एक्सप्लिसिट कॉस्ट, अपॉर्च्युनिटी कॉस्ट, हिस्टोरिकल कॉस्ट की इम्प्युटेड कॉस्ट. म्हणजे राखीव नफा जो असतो त्याची किंमत ऐतिहासिकदृष्ट्या कशाच्या आधारे मोजली जाते. प्रत्यक्ष किंमत, संधी खर्च, ऐतिहासिक खर्च की आरोपित किंमत. तर याच राईट आन्सर आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. बघा, राखीव नफा काय आहे ते लक्षात घ्या अगोदर. रिटर्न अर्निंग काय असतं, जर कंपनीला काहीतरी प्रॉफिट झालेला आहे, है ना, मग तो प्रॉफिट जो आहे, तो नफा जो आहे, कंपनी भागधारकांना देत नाही. तो नफा पुन्हा गुंतवतो, है ना. तो नफा जो आहे तो पुन्हा गुंतवला जातो, त्याला राखीव नफा असं म्हटलं जातं. ठीक आहे, रिटर्न अर्निंग. मग ही जी निधी आहे, नफ्याची निधी, कंपनी यावरती प्रत्यक्ष व्याज किंवा कुठलाही लाभांश, है ना, हे देत नाही किंवा त्याच्यावर लागत सुद्धा नाही, है ना. मग ती एकच किंमत असते, ती एक किंमत असते त्याला. समजते का मला काय म्हणायचं आहे. सो ह्याला कुठलाही व्याज द्यावा लागत नसला, याला कुठलाही लाभांश द्यावा लागत नसला तरी त्याची एक किंमत आहे. मग हा नफा जो आहे भागधारकांना दिला जात नाही, कारण त्यांना जर दिला असता तर ते काय केले असते, इतरत्र गुंतवून तो परतावा मिळू शकले असते. त्यामुळे भागधारकांनी हे गमावलेलं आहे, त्यांना मिळालेलं नाहीये. मग हेच भागधारकांनी गमावलेलं जो काही उत्पन्न आहे त्याला संधी खर्च म्हणतात, म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट, राईट. म्हणूनच जे काही रिटर्न अर्निंग आहे, है ना, याची किंमत ऐतिहासिकदृष्ट्या संधी खर्चाच्या आधारावर मोजली जाते, अपॉर्च्युनिटी कॉस्टच्या आधारावरती. एक्सप्लिसिट कॉस्ट जर म्हटलं तर यामध्ये कुठलाही प्रत्यक्ष खर्च होत नाही, है ना. ऐतिहासिक खर्च म्हटलं तर भूतकाळाशी संबंधित आहे का, नाही, हे फ्युचरसाठी आहे. आरोपित किंमत ह्याच्यासाठी लागू होत नाही. त्यामुळे अपॉर्च्युनिटी कॉस्ट जी आहे ते डायरेक्टली रिलेटेबल आहे, है ना. त्याच्या आधारावरती रिटर्न अर्निंग कॉस्ट जी आहे ती मोजली जाते. ठीक आहे. कॅपिटल बजेटिंग डिसिजन आर क्रुशियल फॉर बिझनेस बिकॉज दे आर. ओके. भांडवली अर्थसंकल्प निर्णय व्यवसायासाठी महत्त्वाचे का असतात. ए, ते उलट करता येण्यासारखे असतात.
बी ते अल्पकालीन स्वरूपाचे असतात, सी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवला जातो आणि ते अपरिवर्तनीय असतात, की डी त्यांचा दीर्घकालीन वाढीवर परिणाम होत नाही. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. ओके, इन्व्हॉल्व ह्यूज फंड्स अँड आर इररिव्हर्सिबल, म्हणजे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवला जातो आणि ते अपरिवर्तनीय असतात. आता सोपं आहे बघा, का कॅपिटल बजेटिंग डिसिजन जे असतात म्हणजे कसलं डिसिजन असतं, की आपल्याला भांडवल खरेदी करायचं आहे, मग आपण इमारत घेतो, आपण मशिनरी घेतो, आपण कुठले तरी प्रकल्प घेतो, प्रोजेक्ट्स घेतो, है ना, जे की आपल्याला दीर्घकाळापर्यंत प्रॉफिट मिळवून देणार आहेत, राईट. मग याच्यामध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करत असतो तर थोडासा विचार करत असतो, कारण यामध्ये जी गुंतवणूक केली जाणारी किंमत आहे ती खूप जास्त मोठी असते, ह्यूज फंड लागतात त्यासाठी. मग इथे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याचा परिणाम होतो आपल्या प्रॉफिटवरती, आपल्या ग्रोथवरती, म्हणजे कंपनीच्या ग्रोथवरती, आपल्या स्पर्धात्मक क्षमतेवरती, याच्यावरती परिणाम होत असतो. त्यामुळे कॅपिटल बजेटिंग डिसिजन हा खूप क्रुशियल असतो, महत्त्वाचा असतो, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवला जातो आणि त्यामध्ये इररिव्हर्सिबल नाहीये, म्हणजे ते परत घेता येऊ शकतं का? एकदा मोठी किंमत मोजली, तुम्ही भांडवल खरेदी केलं तर ते परत करता येऊ शकतं का? नाही. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ थेअरी ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. भांडवल संरचना है ना, याचा जो सिद्धांत आहे या दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठला नाही असं विचारलंय. गॉर्डन्स थेअरी, MM थेअरी, नेट इन्कम थेअरी की ट्रेडिशनल थेअरी. तर ऑब्व्हियसली ऑप्शन ए, गॉर्डन्स थेअरी. ठीक आहे, कारण गॉर्डन्स थेअरी हे काय म्हणतात त्याला, कॅपिटल स्ट्रक्चरशी संबंधित नाहीये. हे कशाशी संबंधित आहे? डिव्हिडंड पॉलिसी, लाभांश धोरणाशी संबंधित आहे, हा ना. हा जो सिद्धांत आहे गॉर्डन्स थेअरीचा, हा सिद्धांत काय करतो, कंपनीचे जे काही लाभांश वितरण असतात, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन जे असतं, बरोबर आहे ना, त्याचा समभागाच्या जे काही मार्केट व्हॅल्यू आहे त्याच्यावरती कसा परिणाम होतो हे स्पष्ट करत असतो. त्यामुळे भांडवल संरचनाशी संबंधित आहे का? नाही, डिव्हिडंड पॉलिसीशी संबंधित आहे. नेट इन्कम थेअरी, MM थेअरी, ट्रेडिशनल थेअरी हे भांडवल संरचनेच्या संबंधित प्रमुख सिद्धांत आहेत. ओके, पुढचा प्रश्न जोड्या लावायचा आहे. ए ग्रुप, बी ग्रुप दिलेला आहे. ए ग्रुपमध्ये आपल्या नेट प्रेझेंट व्हॅल्यू, पेबॅक पिरियड, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स दिलेला आहे. ग्रुप बी मध्ये आपल्याला ग्रेटर द बेटर, मोर दॅन वन, लेसर द बेटर, शुड बी पॉझिटिव्ह, याचा सिद्धांताचा अर्थ दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. मग यापैकी कुठला बरोबर मॅच होतोय ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, तर अजिबात वेळ न घेता मी तुम्हाला सांगतो, ऑप्शन ए याचा बरोबर आहे. ए म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज डायरेक्टली गोइंग टू द शुड बी पॉझिटिव्ह, है ना. नेट प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे, निव्वळ वर्तमान मूल्य त्याला म्हणतो आपण, बरोबर आहे ना, निव्वळ वर्तमान मूल्य हे शुड बी पॉझिटिव्ह, नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. निव्वळ वर्तमान मूल्य हे प्रोजेक्टच्या जे काही अपेक्षित रोख प्रवाह असतो त्याचं वर्तमान मूल्य, त्याचं प्रारंभिक गुंतवणूक याच्यातला फरक दर्शवतो. जर हे मूल्य धनात्मक असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर प्रकल्प नफा देणारा मानला जातो, त्यामुळे हे नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. बी जो आहे तो पेबॅक पिरियड आहे. पेबॅक पिरियड इज डायरेक्टली गोइंग टू द लेसर द बेटर, जितकं कमी तितकं चांगलं. परतफेड कालावधी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय, गुंतवणूक परत मिळण्यासाठी लागणारा कालावधी, है ना. हा कालावधी जितका कमी असेल तितका लवकर गुंतवणूक वसूल होतो, त्यामुळे जोखीम राहत नाही, जोखीम कमी होते, त्यामुळे कमीत कमी कालावधी असलेलं चांगलं मानलं जातं, त्यामुळे पेबॅक पिरियड इज लेसर द बेटर. सी आहे अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न, विच इज डायरेक्टली गोइंग टू द फर्स्ट ऑप्शन, ग्रेटर द बेटर, है ना, जितकं जास्त तितकं चांगलं. लेखांकन परतावा ज्याला म्हणतो ना आपण, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न, है ना, लेखांकन परतावा जो आहे याचा दर नेहमी गुंतवणुकीवर मिळणाऱ्या जे काही ॲव्हरेज प्रॉफिट असतो त्याचं प्रमाण दर्शवतो, है ना. हा जितका जास्त असेल तितका प्रकल्प अधिक फायदेशीर असतो, जास्त प्रॉफिटेबल असतो, त्यामुळे हे जितका जास्त तितका चांगला. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स डी, डायरेक्टली गोइंग टू द मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त, है ना. नफा क्षमता निर्देशांक मराठीत म्हणतो आपण त्याला सोप्या भाषेत. हा काय करतो, जे प्रेझेंट व्हॅल्यू आहे, है ना, आणि जी प्रायमरी इन्व्हेस्टमेंट आहे, प्रारंभिक गुंतवणूक जी आहे, याचं गुणोत्तर सांगत असतो, है ना. जर हा निर्देशांक 1 पेक्षा जास्त असेल तर प्रकल्प ॲक्सेप्टेबल असतो, त्यामुळे प्रॉफिटेबल इंडेक्स मोर दॅन वन इज करेक्ट. सो ऑप्शन ए मस्ट बी करेक्ट. Which of the following is a factor that affects the estimation of working capital? खालीलपैकी कार्यकारी भांडवलाच्या वर्किंग कॅपिटलच्या अंदाजावर परिणाम न करणारा घटक कोणता आहे?
नेचर ऑफ बिझनेस व्यवसायाचे स्वरूप, नेचर ऑफ रॉ मटेरियल कच्च्या मालाचे स्वरूप, टॅक्स स्ट्रक्चर ऑफ द कंपनी म्हणजे कंपनीची कर रचना, की प्रोसेस टेक्नॉलॉजी यूज म्हणजे वापरलेली उत्पादन प्रक्रिया किंवा तंत्रज्ञान. राईट, याचा राईट आन्सर आहे टॅक्स स्ट्रक्चर ऑफ द कंपनी. वाय बघा डायरेक्टच प्रश्न येतो है ना, वाय नॉट अ फॅक्टर ऑफ अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल असं विचारलेलं आहे. बरोबर आहे ना. मग कंपनीची जी कर रचना असते, बरोबर आहे ना, कंपनीची कर रचना ही मुख्यतः नफा आणि कर है ना याचे जे काही दायित्व असतं त्याच्याशी संबंधित असतो. मग ते डायरेक्टली जो काही स्टॉक आहे, जे काही देणी आहे, रोख रक्कम आहे, जे काही डेली काम करण्यासाठी कार्यकारी गरजा आहे त्याच्यावरती परिणाम करत नाही. त्यामुळे कार्यकारी भांडवलाच्या अंदाजावर तिचा थेट परिणाम होतो का? नाही होत. मग कार्यकारी भांडवल म्हणजे काय? वर्किंग कॅपिटल, जे आपल्याला दैनंदिन जीवनासाठी कामकाजासाठी आवश्यक असणारा जो निधी असतो है ना, म्हणजे डेली वर्किंग गोष्टी जे असतात ते पूर्ण करण्यासाठी जो निधी लागतो आपल्याला त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतो आपण है ना. मग कार्यकारी भांडवल जे आहे, वर्किंग कॅपिटल जे आहे, त्याचा अंदाज लावताना आपल्याला उत्पादन, विक्री, कच्चा माल, साठा, उत्पादन ह्या जे प्रक्रिया आहेत है ना, या सर्व घटकांचा विचार केला जातो. बट यामध्ये टॅक्स स्ट्रक्चर ऑफ अ कंपनी ह्याचं काही गरज नसते. पुढचा प्रश्न, ऑपरेटिंग लिव्हरेज मेजर्स द रिलेशनशिप बिटवीन. ऑपरेटिंग लिव्हरेज जे आहे खालीलपैकी कोणत्या संबंधाचे मापन करते? सेल्स अँड एबिट. एबिट मीन्स अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. ओके, देन एबिट अँड ईपीएस, सेल्स अँड ईपीएस, डेब्ट अँड इक्विटी. व्हॉट इज इट? दिस इज ऑप्शन ए, सेल्स अँड अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जे काही फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट असतात ते जर जास्त असेल तर त्या सेल्समध्ये जर छोटी जरी वाढ झाली किंवा छोटी जरी घट झाली तर त्याचा अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्समध्ये मोठा बदल घडत असतो. ठीक आहे, म्हणजेच ऑपरेटिंग लिव्हरेज जे आहे हे सेल्स आणि अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स याच्यामधला संबंध दर्शवतो. अलग लक्षात. मग कंपनीच्या नफ्यावर स्थिर खर्चाचा किती प्रभाव आहे हे यावरून समजत असतं आपल्याला. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ फायनान्शियल मॅनेजर इज टू मॅक्झिमाइज. वित्तीय व्यवस्थापकाचा मुख्य उद्देश कोणता असतो? सेल्स रेव्हेन्यू, नेट प्रॉफिट, वेल्थ ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स की ॲसेट्स ऑफ द फर्म. सो व्हॉट इज राईट आन्सर? राईट आन्सर इज ऑप्शन सी, वेल्थ ऑफ इक्विटी शेअर होल्डर्स. समजते का? म्हणजे जे काही समभागधारक आहेत यांच्या संपत्तीत जास्तीत जास्त वाढ करणे हे महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे, महत्वाचा उद्देश आहे एका फायनान्शियल मॅनेजरचा. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न थोडासा मोठा दिसतोय, दिसायला पण मोठा आहे तसाही मोठाच आहे तो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ एक्सचेंज मार्केट पार्टिसिपेंट्स. खालीलपैकी परकीय चलन बाजारातील सहभागींचे कार्य नाही ते कोणतं आहे? ऑप्शन्समध्ये ए, विविध चलनांच्या किमती निश्चित करण्यासाठी बाजार एक केंद्रबिंदू म्हणून कार्य करतो. बी, बाजार व्यापाऱ्यांना जोखीममुक्त संधी ओळखण्यास मदत करतो. सी, बँकर्स आणि कॉर्पोरेट व्यापाऱ्यांसाठी गुंतवणुकीचे कार्य प्रदान करतो. की डी, प्रतिकूल विनिमय दरामुळे होणारी जोखीम किंवा तोटा कमी करण्यास मदत करतो. सो राईट आन्सर इज ऑप्शन बी है ना, बाजार व्यापाऱ्यांना, बरोबर आहे ना, हा, बाजार व्यापाऱ्यांना जोखीम मुक्त संधी ओळखण्यास मदत करतो. ओके, सो हे काय आहे? हे एक्सचेंज मार्केट पार्टिसिपेंटचं फंक्शन नाही असं सांगितलेलं. बाकी जे तीन आहेत ते त्याचं फंक्शन आहे, त्याचं कार्य आहे. विच ऑफ द फॉलोइंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इज नॉट वर्किंग फॉर ग्लोबल फायनान्शियल स्टेबिलिटी. खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक वित्तीय स्थैर्यासाठी कार्य करत नाही? फायनान्शियल स्टेबिलिटी फोरम, बैंक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, इंटरनॅशनल फायनान्शियल स्टेबिलिटी फंड की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ऑन मनी लॉन्ड्रिंग. सो दॅट इज युअर ऑप्शन सी, इंटरनॅशनल फायनान्शियल स्टेबिलिटी फंड. ओके, आंतरराष्ट्रीय वित्तीय स्थैर्य निधी. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे जागतिक लेवलवरती जे काही फायनान्शियल स्टेबिलिटी आहे है ना, हे राखण्यासाठी वेगवेगळे इंटरनॅशनल संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये तुमचं FSF आहे म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी फोरम आहे, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट आहे ना, त्यानंतर FATF आहे तुमचं. बट हे जे इंटरनॅशनल फायनान्शियल स्टेबिलिटी फंड जे आहे असं ॲक्च्युअलमध्ये कुठली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नाही आहे.
ओके, अशी कुठली इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अस्तित्वात नाही. त्यामुळे ऑप्शन सी हे बरोबर आहे, कारण प्रश्नच तो विचारलाय की असं कुठली ऑर्गनायझेशन नाही जे की फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी काम करते, है ना. त्यामुळे ऑप्शन सी आपला बरोबर येतो. प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड स्टेट्स दॅट. युनिटी ऑफ कमांड हा जो प्रिन्सिपल आहे, हा तत्व जो आहे, हा काय सांगतो? ए, कर्मचाऱ्याने फक्त एक वरिष्ठाकडून आदेश घ्यावेत. बी, सर्व विभाग एका संचालकाच्या अधीन असावेत. सी, व्यवस्थापनाने एक संघ संस्थेसारखे कार्य करावे. की डी, सर्व स्तरावर उद्दिष्टे एकसारखी असावीत. तर युनिटी ऑफ कमांड याचा अर्थ आहे की an employee should receive order from one superior only. म्हणजे कर्मचाऱ्याने फक्त एकाच वरिष्ठाकडून आदेश घ्यावेत. हेनरी फेऑल याने काय सांगितलं? युनिटी ऑफ कमांड हे सांगितलेलं आहे. मॅनेजमेंटची थेअरी आहे, बरोबर आहे. या तत्वानुसार काय म्हटलं गेलेलं आहे की फक्त एकाच वरिष्ठाकडून काय घ्यायचं आहे? आदेश घ्यायचा आहे, सूचना प्राप्त करायची आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला एकापेक्षा जास्त वरिष्ठाकडून जर आदेश मिळाले तर इथे गोंधळ होऊ शकतो. जे काही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे काही जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये पूर्णतः क्लिअरिटी राहणार नाही, अस्पष्टता राहील, है ना. त्याच्या कार्यक्षमतेमध्ये सुद्धा घट होऊ शकते. त्यामुळे आदेश जो आहे, त्या आदेशाची एकच साखळी असली पाहिजे. त्यालाच म्हणतो सिंगल चेन ऑफ कमांड. ओके, सो युनिटी ऑफ कमांड शुड बी वन, म्हणजे एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश मिळाला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, खूप चांगला प्रश्न आणि यावरती प्रश्न दरवेळेस आपल्याला बघायला मिळतोच. व्हॉट इज युनिकनेस ऑफ द 360 डिग्री फीडबॅक मेथड? 360 डिग्री फीडबॅक पद्धतीचं वैशिष्ट्य काय है ना. आता 360 डिग्री काय मी तुम्हाला सांगतो बघा. अगोदर ऑप्शन्स बघून घेऊया. वरिष्ठ व्यवस्थापक कर्मचाऱ्याचे मूल्यांकन करू शकतात. बी, टीम सदस्य कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करू शकतात. सी, पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझर कर्मचाऱ्याचे मूल्यांकन करू शकतात. आणि डी, कर्मचाऱ्याशी कोणत्याही स्वरूपात संपर्क असलेले सर्वजण त्याचे मूल्यांकन करू शकतात. तर याचा राईट ऑप्शन आहे ऑप्शन डी, म्हणजे सर्वच. 360 म्हणजे काय? समजा एक वर्तुळ आहे, एक वर्तुळाकार आहे. वर्तुळ किती डिग्रीचा असतो? 360 डिग्रीचा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही. मग जिथे फीडबॅक असतो, 360 डिग्री फीडबॅक हे काही नाहीये, अप्रायझलची पद्धत आहे. एक आधुनिक पद्धतीची परफॉर्मन्स अप्रायझल घेण्याची पद्धत आहे. जिथे अगोदर फक्त तुमचा सुपिरियर जो आहे है ना, तुमचा जो हेड आहे तो काय करायचा? तो अप्रायझल तयार करायचा, त्याच्याकडून त्याचं रिव्ह्यू घेतलं जायचं कर्मचाऱ्याचं. बट इथे तसं नाही. 360 डिग्रीमध्ये आता त्याच्या संबंधित जितके काही लोक आहेत त्या सर्वांकडून त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल. त्याचे सबऑर्डिनेट्स आहेत, त्याचे पीर्स आहेत, कस्टमर्स आहेत, सप्लायर्स आहेत, है ना, आणि स्वतःचं सुद्धा सेल्फ अप्रायझल पण याच्यामध्ये येतं. सो या सर्व गोष्टींमधून जेव्हा रिव्ह्यू घेतला जातो एका एम्प्लॉईचा, एका कर्मचाऱ्याचा, त्याला 360 डिग्री म्हटलं जातं. त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्या बेसवरती आपण जर ऑप्शन्स बघितले तर डी ऑप्शन एक्झॅक्टली बरोबर येतो. कर्मचाऱ्याशी कोणत्याही स्वरूपात संपर्क असलेले सर्वजण त्याचे मूल्यांकन करू शकतात, म्हणजे 360 डिग्री. ठीक आहे. सो राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन डी. पुढचा प्रश्न बघा. हु स्टेटेड दॅट नीड्स शुड बी कॅटेगराइज्ड अँड दॅट देर इज अ बेसिक डिस्टिंक्शन बिटवीन लोअर ऑर्डर नीड्स अँड हायर ऑर्डर नीड्स. ठीक आहे. गरजांचे वर्गीकरण केले पाहिजे आणि त्यामध्ये निम्नस्तरीय आणि उच्चस्तरीय गरजामध्ये मूलभूत फरक आहे असं कोणी सांगितलं? असं पॉटर लॉलरने सांगितलं, मास्लोने सांगितलं, ॲल्डरफरने सांगितलं, विक्टर व्रूमने सांगितलं. कोणी सांगितलं? तर मास्लोने सांगितलं. अब्राहम मास्लो या नावाचा एक थेरी लिहिणारा व्यक्ती आहे, शास्त्रज्ञ आहे. ठीक आहे. हायरार्की ऑफ नीड्स थेरी अशी थेरी त्यांनी मांडलेली आहे. कुठली? हायरार्की ऑफ नीड्स थेरी. यामध्ये त्यांनी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 5 स्तर आहेत, लेवल आहेत. त्या स्तरावरती त्यांनी काय मांडलेलं आहे? नीड्स मांडले आहेत, गरजा मांडलेल्या आहेत. ठीक आहे. आणि या 5 सुद्धा 2 गोष्टीमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे लोअर नीड्स आणि दुसरा म्हणजे हायर नीड्स. लोअर नीड्स मध्ये येतो 2 गोष्टी येतात. त्या 5 स्तरांपैकी 2 स्तर येतात, सायकोलॉजिकल आणि सेफ्टी नीड्स. आणि हायर ऑर्डरमध्ये 3 येतात, सोशल नीड्स, एस्टीम नीड्स आणि सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड्स. ठीक आहे. या गोष्टी 2 स्तरामध्ये मांडणारा व्यक्ती कोण आहे? तर मास्लो आहे. पुढचा प्रश्न बघा. द ऍक्ट ऑफ इन्क्रीजिंग द नॉलेज अँड स्किल्स ऑफ द एम्प्लॉई फॉर डुईंग अ पर्टिक्युलर जॉब इज कॉल्ड मोटिवेशन, इन्फॉर्मेशन, लिडरशिप की ट्रेनिंग. ओके, सो दॅट इज नथिंग बट द ट्रेनिंग आहे ते. एखादं विशिष्ट काम प्रभावीपणे जर करून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीचं नॉलेज अँड स्किल्स त्याच्यामध्ये काम करतं, बरोबर आहे ना. जितकं नॉलेज असेल, जितके स्किल्स असेल तर ते कामं पटापटा व्हायला लागतात. त्यासाठी ट्रेनिंगची गरज असते, त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज असते. मग जेव्हा हे ट्रेनिंग दिली जाते, ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे काय केलं जातं? त्याच्यासाठी आवश्यक ज्ञान आहे ते दिलं जातं, त्याचे स्किल्स वाढवले जातात,
त्यांना टेक्नॉलॉजी, त्यांची कार्यपद्धती, त्यांची शिकवण्याची प्रक्रिया या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या जातात, प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे जो काही एम्प्लॉई आहे ज्याला ट्रेनिंग दिली जाते त्याच्यामध्ये त्याची कार्यक्षमता वाढते, त्याची उत्पादकता वाढते है ना, त्याची कामाची स्पीड वाढते, त्याची गुणवत्ता वाढत असते. त्यामुळे ट्रेनिंग इज द करेक्ट ऑप्शन. ओके. मोटिवेशन जे आहे, मोटिवेशन हे कर्मचाऱ्यांना चांगलं काम करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी मोटिवेशन दिलं जातं. इन्फॉर्मेशन फक्त माहिती पुरवत असते, कौशल्य वाढवत नाही है ना. लिडरशिप आहे, नेतृत्व आहे, ते लोकांना मार्गदर्शन करण्यासाठीच असतं. क्षमता आहे है ना. हे प्रशिक्षण आहे का? नाही, हे ट्रेनिंग नाही आहे. त्यामुळे ऑप्शन डी एक्झॅक्टली बरोबर आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या विशिष्ट पदाची कर्तव्य, ड्युटीज आणि जबाबदाऱ्या म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज यांचे संघटित व वस्तुनिष्ठ फॅक्च्युअल वर्णन म्हणजे काय? जॉब स्पेसिफिकेशन, जॉब ॲनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन की जॉब रोटेशन? दॅट इज जॉब डिस्क्रिप्शन. अलग लक्षात, जॉब डिस्क्रिप्शन. आता जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे काय? समजा एखाद्या विशिष्ट पदावरील कामाचे है ना सविस्तर वर्णन करणं किंवा लेखी वर्णन करणं म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन असतं है ना. त्याच्यामध्ये त्या पदाची, त्या लेवलची काय कर्तव्य आहेत, काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याचे काय राईट्स आहेत, अधिकार आहेत है ना, रिपोर्टिंग रिलेशनशिप काय असणार आहे, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या जातात. त्याला आपण जॉब डिस्क्रिप्शन असं म्हणत असतो. आलं लक्षात? आता यामध्ये जॉब स्पेसिफिकेशन जर म्हटलं तर एखादं पद आहे समजा आहे ना, मग त्या पदासाठी जे काही आवश्यक असलेली तुमची शैक्षणिक पात्रता असेल, तुमचे अनुभव असेल, तुमचे पर्सनल काही गोष्टी ज्या रिक्वायर्ड आहेत त्या जॉबसाठी, त्याला जॉब स्पेसिफिकेशन म्हणतात. या गोष्टी त्याच्यात ॲड असतात. जॉब ॲनालिसिस हे अगोदर केलं जातं है ना. मग त्या जॉब रिलेटेड, त्या नोकरीविषयी काय माहिती आहे, माहिती गोळा करणं, विश्लेषण करण्याची प्रक्रियेला जॉब ॲनालिसिस म्हणतात है ना. आणि त्या जॉब ॲनालिसिसच्या आधारावर मग पुढे जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन तयार होत असतं. ते जॉब ॲनालिसिस सगळ्यात आधी होत असतं. आणि जॉब रोटेशन म्हणजे वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी असते, वेगवेगळे पद असतो तो ठीक आहे ना. जो एम्प्लॉई असतो तो वेगवेगळ्या पदावर असेल, वेगवेगळे विभाग असतील है ना, त्याच्यामध्ये त्याला काम करण्याची जर संधी मिळाली, अपॉर्च्युनिटी मिळाली, दॅट इज जॉब रोटेशन. वेगवेगळं काम. अलग लक्षात, हे आहे. तुमच्या क्वेश्चन नुसार जर बघायला गेलं तर ते आहे जॉब डिस्क्रिप्शन. बघा, बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलात तर अगदी सोपे असतात बरं का. थोडंसं प्रश्नाकडे लक्ष द्यायचं, तुम्हाला फोकस करायचं आहे. ओके. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय, नियोजन प्रक्रियेतील प्लॅनिंग प्रोसेस है ना, नियोजन प्रक्रियेतील म्हणजे प्लॅनिंग प्रोसेसमध्ये कोणत्या टप्प्यामध्ये योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणजे एक्झिक्युशन केलं जातं? विच ऑफ द फॉलोइंग स्टेप्स इन द प्लॅनिंग प्रोसेस इन्व्हॉल्व्स द एक्झिक्युशन ऑफ अ प्लॅन? इम्प्लिमेंटेशन, सिलेक्शन, इव्हॅल्युएशन की रिव्ह्यू? ऑब्वियस आहे. अंमलबजावणी म्हटलंय, एक्झिक्युशन म्हटलं तर इम्प्लिमेंटेशनच असणार आहे की नाही. अंमलबजावणी म्हणजे काय? इम्प्लिमेंटेशन है ना. आता आपलं जे नियोजन प्रक्रिया असते बरोबर आहे, प्लॅनिंग प्रोसेस असते, त्याच्यामध्ये हा एक असा टप्पा आहे ज्यामध्ये जे काही आपण योजना तयार केलेल्या आहेत ते प्रत्यक्षपणे कृतीत आणत असतो, प्रत्यक्षपणे ते करत असतो, आपण इम्प्लिमेंट करत असतो, त्याला इम्प्लिमेंटेशन म्हणतो आपण है ना. नियोजन, त्यासोबतच ऑप्शन्सची निवड है ना, निर्णय घेतल्यानंतर त्या योजनेनुसार काम सुरू केले पाहिजे है ना. आणि तसंच काम केलं जातं, म्हणजे जे काही आपण ठरवलेलं आहे ते आपण आता इम्प्लिमेंट करतो, एक्झिक्यूट करतो, त्याला इम्प्लिमेंटेशन म्हणतो आपण. ओके. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स अ सिक्वेन्स ऑफ अ स्टेप्स फॉर्म टू अचीव्ह अ पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह? विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार केलेल्या क्रमावर म्हणजे सिक्वेन्सवर पायऱ्यांच्या मालिकेला काय म्हणतात? प्रोग्राम्स, पॉलिसीज, प्रोसिजर्स की रूल्स? दॅट इज प्रोसिजर्स. ठीक आहे. हे काय आहे तुमचं? हे आहे तुमचं प्रोसिजर. प्रोसिजर म्हणजे काय? कार्यपद्धती असतात. राईट. म्हणजे एखादं काम किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो? अनुसरण कराव्या लागणाऱ्या जे काही पायऱ्या असतात, क्रमबद्ध पायऱ्या असतात है ना, त्याच्या मालिकेला आपण प्रोसिजर्स म्हणत असतो. म्हणजे प्रोसिजरचाच तो अर्थ आहे. राईट. यामध्ये हाऊ म्हणजे कसं करायचं हे स्पष्ट केलं जातं. काय प्रोसिजर असणार आहे, कसं करणार, कुठले स्टेप्स असणार आहेत हे स्पष्ट केलं जातं. त्यामुळे जे काही काम आहे त्याच्यामध्ये एकसारखेपणा येतो, सिमिलॅरिटी येते, त्याच्यामध्ये शिस्त येते, त्याच्यामध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते, कार्यक्षमता वाढते है ना. सो प्रोसिजर इज द थिंग विच इज the best described as a sequence of a steps formed to achieve the particular objective. पुढील प्रश्न, which of the following refers to the series of activities undertaken by HR managers to source candidates? ठीक आहे. आपल्याला कॅन्डिडेट शोधायचा आहे, सोर्स शोधायचा आहे. मग HR व्यवस्थापक जो आहे, HR मॅनेजर जो आहे,
है ना, त्याच्याकडून करण्यात येणाऱ्या विविध क्रियांच्या मालिकेला काय म्हणतात शोधण्यासाठी, त्याला म्हणतात रिक्रुटमेंट. ही सगळ्यात पहिले शोधण्याचं म्हटलं तर रिक्रुटमेंट येतं. सिलेक्शन, प्लेसमेंट, इंडक्शन हे सिलेक्ट झाल्यानंतर, एम्प्लॉई आल्यानंतर होत असतं. ठीक आहे, अलग लक्षात. सिलेक्शन म्हणजे काय, निवड केली जाते है ना, जे काही भरती आपण दाखवलेली आहे, जे काही भरती होणार आहे ना, रिक्रुटमेंट होणार आहे, ते भरतीनंतर, भरती प्राप्त झाल्यानंतर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईज मधून जे काही योग्य उमेदवार आहेत त्याची निवड करणं म्हणजे सिलेक्शन असतं. प्लेसमेंट म्हणजे काय, जे काही सिलेक्ट झालेले आहेत एम्प्लॉईज सिलेक्ट झाले त्यांना एका योग्य त्यांचे जो जॉब आहे म्हणजे त्यांचं पद जे आहे तिथं त्याची निवड करणं, तिथे त्याला सोपवणं, त्याला प्लेसमेंट म्हणतात. ठीक आहे. आणि इंडक्शन म्हणजे एकदा का एम्प्लॉई झाला म्हणजे तुमच्या कंपनीचा तो आता एम्प्लॉई झालेला आहे, मग त्याला इंडक्शन कॉल घेतला जातो है ना. मग त्याला आपली संस्था काय आहेत, आपल्या संस्थाचे नियम काय आहेत, आपला कल्चर कसं आहे, या सर्व गोष्टी सांगितल्या जातात. दॅट इज कॉल्ड इंडक्शन. स्पॅन ऑफ अ मॅनेजमेंट रेफर्स टू. स्पॅन ऑफ मॅनेजमेंट म्हणजे काय? ए, द नंबर ऑफ मॅनेजर्स इन अन ऑर्गनायझेशन, संस्थेमधील व्यवस्थापकांची संख्या. बी, द लेंथ ऑफ टेन्युअर ऑफ अ मॅनेजर, व्यवस्थापकाच्या कार्यकाळाची म्हणजे कार्यकाळ त्याचा. सी, द नंबर ऑफ सबऑर्डिनेट्स अ मॅनेजर कॅन इफेक्टिव्हली सुपरवाइज, व्यवस्थापक प्रभावीपणे पर्यवेक्षक करू शकणाऱ्या अधीनस्थांची संख्या. की डी, द स्ट्रॅटेजिक रोड मॅप लेड बाय द टॉप मॅनेजमेंट, उच्च व्यवस्थापनाने तयार केलेला धोरणात्मक आराखडा. काय ते? तर ऑप्शन सी आहे. द नंबर ऑफ सबऑर्डिनेट्स अ मॅनेजर कॅन इफेक्टिव्हली सुपरवाइज, दॅट इज कॉल्ड स्पॅन ऑफ मॅनेजमेंट. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर फीचर ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग. बघा, यासाठी तुम्हाला कलेक्टिव्ह बार्गेनिंग काय माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही अभ्यास केला असेल तर ह्याचं उत्तर येईल, बट अभ्यास केला नसेल तर माहितीच नसणार आहे. कलेक्टिव्ह बार्गेनिंग काय असतं, जी कामगार संघटना असते आणि जो एम्प्लॉयर असतो, एम्प्लॉयर बरं का, एम्प्लॉई नाही म्हणत आहे मी. ठीक आहे, एम्प्लॉयर म्हणजे तुमचा नियोक्ता आणि कामगार संघटना याच्यामध्ये एक मीटिंग होत असते. त्यावरती त्या मीटिंगमध्ये वेतन असेल, तुमचं सुविधा काय काय असणार आहेत, त्यामध्येच रोजगारविषयक काही बाबी असतात, याच्यावरती एक सामूहिक चर्चा केली जाते. मग ही सामूहिक चर्चा दोन्ही साईडने असते, त्याला म्हणतो आपण बायलॅटरल. काय म्हणतो? बायलॅटरल म्हणतो, द्विपक्षीय. मग हे द्विपक्षीय असल्यामुळे याच्यामध्ये एकतर्फी होईल का? है ना, एकतर्फी होणार नाही. त्यामुळे ऑप्शन डी जो आहे तो याच्यामध्ये बसत नाही. जॉईंट प्रोसेस आहे, इंटरॅक्टिव्ह मोडमध्ये होते, कंटिन्युअस प्रोसेसमध्ये होते, बट युनिलॅटरल नसते, एकतर्फी नसते. युनिलॅटरल म्हणजे एकतर्फी, हे द्विपक्षीय असतं है ना, बायलॅटरल असतं, युनिलॅटरल नाही. त्यामुळे ऑप्शन डी इथे राईट आन्सर आहे. बघा प्रश्न काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू इन द केस ऑफ इंडियन फायनान्शियल मार्केट. ठीक आहे, आता यामध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहेत इंडियन फायनान्शियल मार्केटच्या बाबतीत. कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. इथे ऍक्च्युअली मध्ये स्टेटमेंटच पाहिजे होतं, इथं चुकून स्टेटमेंट्स दिलेलं आहे. जेव्हा ऑप्शन्स ए बी सी असे 3-3 2-2 एकापेक्षा जास्त ऑप्शन असतात तेव्हा असं क्वेश्चन विचारलं पाहिजे. बट ठीक आहे, एक स्टेटमेंट आहे ABCD मधला, तो आपल्याला ओळखायचा की कुठला बरोबर आहे. ठीक आहे, बघा स्टेटमेंट काय म्हणतात, भारतीय भांडवली बाजार विकसित आहे परंतु भारतीय मुद्रा बाजार अविकसित आहे. कॅपिटल मार्केट हे डेव्हलप्ड आहे बट भारताचं मनी मार्केट हे अंडर डेव्हलप्ड आहे असं म्हटलेलं आहे. ऑप्शन बी, भारतीय मुद्रा बाजार विकसित आहे परंतु भारतीय भांडवली बाजार अविकसित आहे. मनी मार्केट डेव्हलप्ड आहे बट कॅपिटल मार्केट अंडर डेव्हलप्ड आहे. सी ऑप्शन म्हणतोय भारतीय भांडवली बाजार तसेच भारतीय मुद्रा बाजार दोन्ही विकसित आहेत. आपल्या भारताचे कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट हे दोन्ही डेव्हलप्ड आहेत. आणि ऑप्शन डी, भारतीय भांडवली बाजार आणि भारतीय मुद्रा बाजार दोन्ही अविकसित आहेत. ठीक आहे, म्हणजे इथे दोन्ही मार्केट जे आहे ते अंडर डेव्हलप्ड आहे. मग याचा राईट आन्सर असा आहे की ऑप्शन सी. ओके, आपल्या भारतामधलं भारतीय भांडवली बाजार, कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट हे दोन्हीही डेव्हलप आहेत. ओके, आता यातला फरक काय, काही विद्यार्थ्यांना हे मनी मार्केट कॅपिटल मार्केट जर माहित नसेल तर त्यांना सांगतो. बघा, जिथे शेअर्स असतात, डिबेंचर असतात, म्युच्युअल फंड असतो है ना, जिथे आपण लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करून ठेवत असतो है ना, ते असतं तुमचं भांडवली बाजार. आणि मुद्रा बाजार म्हणजे काय, जिथे की आपल्याला अल्प कालावधीसाठी निधी पुरवला जातो है ना, लोन पुरवलं जातं, म्हणजे जिथे पैशांचा खेळ चालत असतो, ते झालं तुमचं मनी मार्केट. ठीक आहे, सो हे काही दशकांपासून आपल्या भारतामध्ये या दोन्ही मार्केटची प्रगती झालेली आहे. त्यामुळे इंडियन कॅपिटल मार्केट अँड इंडियन मनी मार्केट बोथ आर डेव्हलप्ड. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग आर द टर्म फायनान्स इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे दीर्घकालीन पुरवठा करणारे, वित्त पुरवठा करणारे कुठल्या संस्था आहेत. ए,
बघा ऑप्शन्स असे आहेत, मल्टिपल ऑप्शनवाला हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता यामध्ये जसे की तुम्हाला 4-5 ऑप्शन्स देतात, त्या 4-5 ऑप्शन्सपैकी कुठले बरोबर आहेत ते सांगायचं असतं. जसं की IDBI हे टर्म फायनान्स इन्स्टिट्यूशन आहे का, IIBI, UTI, एक्झिम बँक, सिडबी है ना, यापैकी कुठले कुठले आहेत? तर यापैकी फर्स्ट म्हणजे IDBI, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, एक्झिम बँक ज्याला म्हणतो आपण, आणि स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, सिडबी ज्याला म्हणतो आपण. हे काय आहेत तुमचे? हे आहेत तुमचे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. IDBI, देन युअर एक्झिम बँक आणि सिडबी बँक हे आपल्या भारतातले वित्त संस्था आहेत. विकास वित्त म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. अलग लक्षात. तसंच UTI झालं है ना, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, ही काय करते? जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्याकडून निधी गोळा करते आणि गुंतवणूक करणारी ही संस्था आहे UTI. ठीक आहे. त्यानंतर ही जी संस्था आहे UTI ला टर्म फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणत नाही. तसंच तुमचं IIBI आहे है ना, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया. हे काय आहे की अगोदर वित्त संस्था म्हणून कार्य करायची, बट यामध्ये इथे काय सांगितलं, मान्यता प्राप्त जे प्रमुख टर्म फायनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत ते फक्त IDBI, एक्झिम बँक आणि सिडबीच आहेत. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन बी इथे एक्झॅक्टली बरोबर येतो. पुढील प्रश्न, एकूण मागणीच्या म्हणजे ॲग्रेगेट डिमांड पातळीवर प्रभाव टाकण्यासाठी केंद्रीय बँकेच्या नियंत्रणाखालील साधनांचा वापर करण्यास काय म्हणतात? फिस्कल पॉलिसी म्हणतात, मॉनिटरी पॉलिसी म्हणतात, ट्रेड पॉलिसी म्हणतात की इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणतात? त्याला म्हणतात मॉनिटरी पॉलिसी. आता याचं उत्तर किंवा हा प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं कन्सेप्च्युअल गोष्टी माहिती पाहिजेत. बघा, मॉनिटरी पॉलिसी काय असतं? जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये पैशांचा पुरवठा म्हणा, कर्जाची उपलब्धता म्हणा, व्याजदर नियंत्रित करण्यासाठी म्हणा है ना, जेव्हा केंद्रीय बँकद्वारे काही धोरण वापरले जातात त्याला मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. याला काय म्हणतात? आपल्या कुठलं धोरण? मॉनिटरी धोरण म्हणतात, मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे, सोप्या भाषेत. मग याचा उद्देश काय आहे? हे धोरण वापरण्याचा उद्देश काय आहे? जिथे महागाई होत असेल ते नियंत्रित ठेवणं, आर्थिक वाढ होत असेल है ना, तर आर्थिक वाढाची साधनं, रोजगार निर्मिती याला चालना देणं हे मॉनिटरी पॉलिसीचं काम असतं. यासाठी हे धोरण वापरले जातात. मग जी आपली सेंट्रल बँक आहे, कोणती आहे सेंट्रल बँक है ना? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही काय करते? रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR है ना, ओपन मार्केट ऑपरेशन्स, हे अशी साधनं वापरत असते है ना. मग अशा साधनांचा वापर करून काय केलं जातं? जे काही आपली इकॉनॉमिकल गोष्टी आहेत, अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी जी आहे त्याच्यावरती प्रभाव टाकत असते. म्हणून ॲग्रिगेट डिमांड जे आहे यावर नियंत्रित करण्यासाठी काय वापरलं जातं? तर मॉनिटरी पॉलिसी वापरलं जातं. ठीक आहे. फिस्कल पॉलिसी हे जे आहे इथं ऑप्शनमध्ये दिसतोय तुम्हाला, हे सरकारचं आहे, म्हणजे सरकारचं कर, सार्वजनिक खर्च याच्याशी संबंधित आहे. ट्रेड पॉलिसी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संबंधित आहे. इंडस्ट्रियल पॉलिसी तुमच्या उद्योगाशी संबंधित आहे. ठीक आहे. मॉनिटरी पॉलिसी इज रिलेटेड टू युअर एक्झॅक्टली द क्वेश्चन इज. ठीक आहे. NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, हा प्रश्न येतो बरं का एक्झामिनेशन मध्ये. नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे अशी कर्जे ज्यांची परतफेड किती कालावधीपर्यंत थकीत राहिल्यास त्यांना NPA म्हणून वर्गीकृत केलं जातं. आता NPA काय असतं आपल्याला माहिती आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे त्याच्यामध्ये काहीही व्यवहार वगैरे होत नाहीये, ते परफॉर्मन्स करत नाहीये, त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही. मग हे नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहेत हे आपण किती दिवसांनंतर याला NPA असं म्हणतो? तर याचा आन्सर आहे 90 डेज. ठीक आहे. किती? 90 डेज. नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय? असं कर्ज ज्यावर जी प्रिन्सिपल किंवा त्याचा जो इंटरेस्ट आहे, ज्याची देय तारीख आहे है ना, ड्यू डेट जे आहे ते 90 दिवसापेक्षा जास्त जर थकीत राहिली तर त्याला NPA म्हणून घोषित केलं जातं. आलं लक्षात? मग जेव्हा कर्जदार सलग 90 दिवसापर्यंत है ना व्याज भरत नाही, हप्ता भरत नाही, तर त्याला काय NPA म्हणून घोषित केलं जातं. ठीक आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणून घोषित केलं जातं. ओके, सो 90 डेज इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन अपेक्स इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइडिंग क्रेडिट फॅसिलिटीज टू रुरल अँड ॲग्रिकल्चरल सेक्टर इन इंडिया? आपल्या भारतामध्ये ग्रामीण असेल आणि कृषी असेल या क्षेत्रामध्ये जे काही पतपुरवठा केला जातो, क्रेडिट फॅसिलिटी दिले जातात है ना, अशी कोणती सर्वोच्च संस्था आहे? सिडबी आहे, एक्झिम आहे, नाबार्ड आहे की NHB आहे? सो दॅट इज नाबार्ड. कुठली आहे? नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नाबार्ड. ठीक आहे, याचं फुल फॉर्म नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, नाबार्ड इज द बँक और वी कॅन से द अपेक्स इन्स्टिट्यूशन जे की आपल्या ग्रामीण विकासासाठी, कृषी क्षेत्रासाठी
सर्वोच्च वित्तीय संस्था आहे असं मानलं जातं. 1982 मध्ये ही स्थापन करण्यात आली होती. शेतकरी सहकारी बँक, त्यासोबतच RRBs आहेत है ना, ग्रामीण विकास प्रकल्प असतील, याला एक आर्थिक सहाय्य पुरवत असते ही बँक. कुठली? नाबार्ड बँक. आलं लक्षात? त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, फुल फॉर्म लक्षात ठेवा सगळ्यांनी. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन द केस ऑफ NBFC. NBFC काय? नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. ठीक आहे. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजून घेण्यासाठी अगोदर NBFC काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हाच तुम्ही सांगू शकाल ना की कुठलं स्टेटमेंट NBFCच्या बाबतीत बरोबर आहे की चुकीचं आहे. करेक्ट. NBFC जे आहे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहेत, हे एक्झॅक्ट बँक नसतात, नॉन बँकिंग आहे, हे बँक नसतात, बट हे सर्व काही इकॉनॉमिकल मॉनिटरी गोष्टी ज्या आहेत ते करत असतात. म्हणजे कर्ज पुरवठा करणं, गुंतवणूक है ना, ॲसेट फायनान्स, मायक्रो फायनान्स, या सर्व गोष्टी करत असतात. ठीक आहे. आता NBFC मुळे काय होतं की समजा अशा बँका आहेत की ते जास्ती नाही आहेत, त्याच्यामुळे काय होतं, सर्व्हिसेस कमी पडतात, मग NBFC तिथे पूरक ठरतात. अलग लक्षात, तिथे ग्राहक पोचू शकत नाहीत, जिथे लोकांना बँक अवेलेबल नाहीत, अशा ठिकाणी हे NBFC काम करत असतं, तिथे हे पूरक ठरत असतं. मग तिथे आर्थिक सेवा देणं, आर्थिक सेवा उपलब्ध करून देणं, गुंतवणूकदार असतील, बचतदार असतील, यांच्यासाठी एक बँकेसारखंच काम करणारी NBFC असते. ठीक आहे. आता NBFC कळालं. आता ऑप्शन्स बघूया. ए, NBFC ठेवी संकलन, डिपॉझिट मोबिलायझेशन आणि कर्ज वाटप, लेंडिंग, यामध्ये बँकांच्या कार्याला पूरक ठरतात व बचतदार आणि गुंतवणूकदारांना अधिक पर्याय उपलब्ध करून देतात. बी, NBFC केवळ मर्चंट बँकिंग आणि स्टॉक ब्रोकिंग सेवा पुरवतात. सी, NBFC किरकोळ बँकिंग म्हणजे रिटेल बँकिंग मध्ये सहभागी नसतात. आणि डी, NBFC केवळ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि व्हेंचर कॅपिटल फायनान्सिंग मध्येच सहभागी असतात. तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे. NBFC ठेवी संग्रह, डिपॉझिट मोबिलायझेशन आणि लेंडिंग म्हणजे कर्ज वाटप, यामध्ये बँकांच्या कार्याला पूरक ठरतात व बचतदार आणि गुंतवणूकदारांना अधिक पर्याय उपलब्ध करून देतात. हे आहे तुमचं NBFC. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू इन केस ऑफ रेग्युलेशन ऑफ द फायनान्शियल सिस्टीम इन इंडिया. ठीक आहे. भारतातील वित्तीय प्रणालीच्या नियमनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ए, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतातील बँकिंग क्षेत्र आणि शेअर बाजारांचे नियमन करते. बी, सेबी भारतातील शेअर बाजार म्हणजे स्टॉक एक्सचेंज आणि म्युच्युअल फंड्स यांचे नियमन करते. सी, IRDA विमा क्षेत्र आणि म्युच्युअल फंड्स यांचे नियमन करते. आणि डी, RBI संपूर्ण वित्तीय प्रणालीचे नियमन करते. तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, सेबी हे भारतातील शेअर बाजार है ना आणि म्युच्युअल फंड्स यांचे नियमन करते. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं जे फर्स्ट ऑप्शन आहे ते का बरोबर नाहीये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेग्युलेट्स द बँकिंग सेक्टर ओनली, नॉट स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. समजलं का? स्टॉक एक्सचेंजचे नियमन सेबी करत असतं, RBI करत नाही. त्यानंतर तिसरा ऑप्शन सी, IRDA ह्यानं फक्त विमा क्षेत्राचे नियमन करत असतं, फक्त विमा क्षेत्राचं नियमन करत असतं, म्युच्युअल फंडचं करत नाही. आणि चौथा ऑप्शन RBI रेग्युलेट्स द एंटायर फायनान्शियल सिस्टीम इन इंडिया. एंटायर फायनान्शियल म्हटलं तर त्यामुळे इथं चुकतंय है ना. RBI महत्वाचे नियमन करते बट संपूर्ण वित्तीय प्रणालीचं नियमन एकटी करत नाही. ठीक आहे. त्यामुळे डी पण इथं चुकतो. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द रिझल्ट ऑफ फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स. खालीलपैकी कोणता परिणाम वित्तीय क्षेत्रातील सुधारणांचा है ना आहे? ए, जागतिकीकरणामुळे इतर देशातून निधीचा ओघ, इन्फ्लो ऑफ फंड वाढणे. बी, गुंतवणुकीच्या आर्थिक क्रियाकल्पामुळे गुंतवणुकीची झीज म्हणजे इन्व्हेस्टमेंट इरोजन होणे. सी, वित्तीय प्रणाली पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीचे बनले. आणि डी, वित्तीय व्यवहारामधील जोखीम वाढणे. सो ऑप्शन ए इथे एक्झॅक्टली बरोबर आहे, इन्फ्लो ऑफ फंड्स फ्रॉम कंट्रीज ड्यू टू ग्लोबलायझेशन. ठीक आहे. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट इन केस ऑफ डिजिटायझेशन ऑफ बँकिंग सेक्टर बँकिंग सर्व्हिस. ठीक आहे. बँकिंग सेवांच्या डिजिटायझेशनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
इंटरनेट बँकिंगमुळे व्यवहारांचा वेग, अचूकता आणि लवचिकता वाढली आहे. बी. मोबाईल बँकिंग हे इंटरनेट बँकिंगचे एक स्वरूप आहे. सी. युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI हे फुल फॉर्म लक्षात ठेवा, ही अधिक गुंतागुंतीची प्रणाली आहे. इंटरनेट बँकिंग ही ॲप आधारित आणि अनियंत्रित अनरेग्युलेटेड बँकिंग सुविधा आहे. सो व्हॉट इज इट? ऑप्शन ए एक्झॅक्टली बरोबर आहे. इंटरनेट बँकिंग हॅज इम्प्रूव्ड स्पीड, ॲक्युरेसी अँड फ्लेक्सिबिलिटी ऑफ ट्रान्झॅक्शन्स. Next question. Which of the following is known as an additional benefit that is offered by the base policy at a nominal price? म्हणजे हे विमाच्या बाबतीत आहे. मूळ विमा पॉलिसी जी आहे त्याची बेस पॉलिसी म्हणजे पॉलिसी सोबत अल्प अतिरिक्त प्रीमियम भरून मिळणाऱ्या अतिरिक्त लाभाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात रायडर. ठीक आहे, त्याला म्हणतात रायडर. बघा, हे होता लास्ट प्रश्न. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची,